पण आता जरा गोंदियाला जाऊयात, कारण गोंदियाला तिथून माझे सहकारी राकेश रामटेके आपल्यासोबत आहे. राकेश, आपण मुंबईमधली परिस्थिती बघितली, गोंदियाचं काय चित्र आहे? गोंदियामध्ये सध्या पावसाचा कसा फटका बसतोय शेतकऱ्यांना? गोंदियामध्ये रात्रीच्या सुमारास अनेक तालुक्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्या बर. आणि आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. परंतु गोंदियामध्ये शेती हा धानपीक असल्यामुळे मोठ्या मुसळधार दमदार पावसाची सध्या तरी अपेक्षा कायम आहे. सिद्धेश, पण राकेश, आपण बघतोय की एकंदरीतच सध्या गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी सुद्धा मारलेली होती. विदर्भामध्ये पावसाचं काहीसं चित्र अलबेल होतं, मात्र आता पाऊस बरसतोय का? आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन कशा पद्धतीनं खबरदारी घेत आहे जर पावसाचा उद्रेक वाढला तर? सध्या तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, पण सध्या तरी जो मुसळधार पाऊस गोंदिया जिल्ह्यामध्ये बरसला नाही आणि त्यामुळे धान पीक पेरताना प्रशासनाने आणि कृषी विभागाने सूचना दिल्यात की 100 मिलीमीटरच्या वर जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच पेरणी करावी, अन्यथा करू नये अशा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. परंतु जिल्ह्यामध्ये मुसळधार आणि दमदार असा सध्या पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी थोडाफार चिंतेत असल्याचे चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. राकेश, तुम्ही सोबतच